स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। तुम्ही बघू शकता मी किती छान प्रकारे उसळ बनवलेली आहे। तर ती कशी बनवायची जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक आणि सबस्क्राइब जरूर करा। आपल्याला साबुदाणा उसळ इन्स्टंट बनवण्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते आपण पुढील प्रमाणे पाहूया। शेंगदाणे, साबुदाणा, सेंधा नमक, हिरवी मिरची, जिरं, लाल मिर्च, लिंबू आणि 2 आलू। सगळ्यात पहिले मी गॅस ऑन केला आणि तापवण्यासाठी ठेवली झालेला आहे। आता याच्यात मी मिरची टाकते। तुम्हाला जेवढी मिरची पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची टाकू शकता, कमी जास्त। जिरं टाकायचं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार जिरं टाकू शकता। तुमच्या इथे जिरं चालते, उपवासाला नाही चालत तर जर तुम्ही तसे खाण्यासाठी उसळ करत असाल तर तुम्ही नक्कीच टाका, खूप छान लागते आणि चव। आता याच्यामध्ये मी आलूचा खीस टाकते। मी जे 2 आलू होते त्याचा खीस बनवून घेतला आहे। तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि हाताने जे पिळायचा, ते पाणी राहिलं मी काय ते मी जे आलू घेतले होते ते छोटे छोटे होते म्हणून 2 घेतले। तुम्ही 1 आलू सुद्धा घेऊ शकता। तो जो फ्लेम आहे तो हाय फ्लेम ठेवायचा, कमी नाही करायचा। चवीनुसार सेंधा मीठ टाकायचं, परतत राहायचं। हा साबुदाणा मिक्सरमधून मी बारीक करून घेतला। जास्त पावडर पण नाही आहे आणि जाडसर पण नाही आहे। हे बघा, हे जाडसर दिसत आहे तुम्हाला। अशाच प्रकारे हा मिक्सरमधून काढून घ्यायचा आणि आता मी याच्यात पाणी टाकून भिजून घेते। पाणी फक्त याच्यामध्ये हात फिरवायचा नाही, याच्यावरती तरंगेल एवढं पाणी टाकायचं। आता हे लगेच पाणी मी काढून घेते। इथलं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे, याच्यामध्ये काहीच शिल्लक ठेवलेलं नाही आहे। आता हे 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे। आता थोडंसं या लेवलला आल्यानंतर थोडंसं पॉवर कमी करायचं आहे गॅस। आलूचं किस होईपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे। जास्त हाय फ्लेमवर नाही भाजायचे, मीडियम फ्लेमवरच भाजायचे, जेणेकरून ते थोडेसे क्रिस्पी येणार। आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता हे काढून घ्यायचे आहेत मिक्सरमधून। थोडेसे जाडसर काढायचं आहे, बारीक नाही काढायचे एकदम पेस्ट। उसळ हे झालेलं आहे। आलूचा खीस जो आहे हा झालेला। आता याच्यामध्ये आपण लाल मिर्च पावडर टाकू। लाल मिर्च पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, नाही टाकली तर काही हरकत नाही आहे। हिरवी मिरचीचं तिखट तुम्हाला सफिशियंटली होऊन जाईल, तेवढंच पुरेसं होईल। आता हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स झाल्यानंतर आपण जो साबुदाणा भिजत घातला होता 5 मिनिटं, आपण जो साबुदाणा 5 मिनिटं भिजत घातलेला आहे तो झालेला आहे। हे बघा, साबुदाण्याचं मिक्सरमधून काढलेलं आहे, त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ते आपण त्या आलूच्या खिसामध्ये टाकूया। हे पहा, तर मीठ टाकायची गरज नाही आहे। वाटलं तर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता, कमी जास्त झालं तर आपण टाकू शकतो याच्यात। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। लक्षात ठेवायचं की साबुदाणा मिक्स करताना, हे उसळ मिक्स करताना गॅसचा फ्लेम थोडंसं हायच ठेवायचा, हाय मीडियमवर, लोमध्ये नाही ठेवायचा। व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता या स्टेजवर आल्यानंतर आपली उसळ, याच्यात आपण लिंबू टाकणार आहोत। हा 1-2 चम्मच लिंबूचा रस आहे, ते मी टाकून घेतलेला आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिंबूचा रस टाकू शकता, नाही टाकू शकत, तुमच्या आवडीनुसार आहे। पण लिंबूचा रस जर टाकला त्याची चव खूप छान येणार आहे। आता याच्यात थोडीशी चवीनुसार साखर टाकायची, काही टाकली तरी चालेल। तर झाकण ठेवायचं आहे। ही पहा, उसळ झालेली आहे, खाण्यासाठी तयार। लगेच मी सर्व करते, तुम्ही पण बनवून पहा कशी वाटते तर।